30 जुलै 2024 रोजी विद्यापीठाकडून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पेट 9 या परीक्षेविषयी काही तक्रारी प्राप्त झाल्या। त्यातील एक तक्रारीनुसार एका विद्यार्थिनीचे मार्क आणि रजिस्ट्रेशन नंबर बदलला गेला आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। 7 ऑगस्ट 2024 रोजी एका विद्यार्थिनीला ऑनलाईन मेलद्वारे विद्यापीठाकडून पाठवलेल्या रिझल्टमध्ये 69 मार्क आणि 10 ऑगस्ट रोजी परत विद्यापीठाकडून रिझल्ट मेलद्वारे पाठवला गेला तेव्हा 56 मार्क, तर पुन्हा तिसऱ्यांदा 11 ऑगस्ट रोजी त्या विद्यार्थिनीचा रजिस्ट्रेशन नंबर बदलला गेला। अशा चुका विद्यापीठाने घेतलेल्या सॉफ्टवेअरमुळे की कोणी जाणून बुजून यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे याची चौकशी करून तात्काळ दोषीस कडक शासन आणि त्या विद्यार्थिनीस न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। अन्यथा पुढील तीव्र रोषास पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल अशा प्रकारचे निवेदन कुलगुरू प्रकाश महानवर यांना सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांनी दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा ही उपस्थित होते। विद्यापीठाकडून रिझल्ट विषयात झालेला हा गोंधळ अत्यंत गंभीर असून यासोबतचे काही परीक्षार्थींना त्या वयाचे कारण देत पीएचडी कोर्स वर्क या परीक्षेत वेगळे सेंटर देखील देण्यात आले आहे। तसेच पेट 9 ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।